आलं होतं ते प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे, पण अजूनही MPSCने कोणता सहसचिव दोषी आहे ते सांगितलेलं नाही आहे, आपलं उत्तर हे केलं नाही आहे. सुनावणी आज आहे आणि पोलीस चौकशीमध्ये नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलीस चौकशीमध्ये स्पष्ट झालं आहे की एक सहसचिव दोषी आहे. मी पहिल्यांदाच बोललो, आता जे नागपूरच्या बेंचमध्ये जे आत्ता पिटिशन आहे किंवा आज सुनावणी आहे त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं नाही ते कोर्टात गेले आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, खरं म्हणजे सिलेक्शन झालेले जॉईंट होत नव्हते आणि हा गोंधळ पुढे आला. हा गोंधळ पुढे आल्यानंतर त्यावर त्या लोकांना जॉईन न केल्यामुळे ते कोर्टात गेले, म्हणजे हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने नागपूरच्या हायकोर्टाने त्याला क्लोज फॉर ऑर्डर केली होती. त्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालं नाही ते पुन्हा कोर्टात गेले, त्याची पुन्हा ते रिओपन करावं लागलं किंवा क्लोज फॉर ऑर्डर झाल्यानंतरही पुन्हा त्याची सुनावणी आज सुरू आहे. आणि त्यामुळं प्रमोशनमध्ये जाणाऱ्यांचा गोंधळ झाला आहे, त्यांना प्रमोशन मिळत नाही आणि या जागा रिक्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 100 हे खरं आहे की तिकडे त्या MPSCमधला तो सहसचिवाला वाचवण्याचा प्रयत्न चालला आहे. तो पूर्णतः दोषी आहे, 100% दोषी आहे. हे केस पूर्ण मी पाहिलेली आहे, माझ्याकडे सर्व निवेदन आणि तक्रारी आल्या. आता एवढं जर दोषी सापडून चौकशीमध्ये कारवाई होत नसेल तर MPSCच्या एक्झाम या पारदर्शी आहेत का, हा खरा प्रश्न येतो आहे. त्यामुळं माझी पुन्हा तीच भूमिका आहे की MPSCमध्ये सावळा गोंधळ स्वच्छ करण्याची गरज आहे. नाहीतर या पेपर लीकच्या घटना वाढतील आणि तरुणांचा प्रचंड मोठा उद्रेक या राज्यामध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण होईल. अशा प्रकारचं वातावरण होईल. सरकारनं वेळेत सावरलं पाहिजे आणि हा गोंधळ दूर केला पाहिजे. दोषी असलेल्यावर कारवाई केली पाहिजे. चंद्रपूरलाही आता मोठं एक रॅकेट सापडलं आहे. अनेक विद्यापीठांच्या बोगस डिग्री आणि पेपर सुद्धा सापडले आहे. सगळ्या घडामोडी घडत असतात. गुन्हा दाखल झाला आहे, त्यामध्ये बोगस सर्टिफिकेट दिले जात होते, 10 लाख डिग्री घेतले जात होते. चंद्रपुरातच काय, पुण्यात झालं. पुण्यामध्ये बोगस डिग्र्या सापडल्यात, पुणे विद्यापीठांच्या सापड. आता देशामध्ये सर्वच आता बोगस डिग्र्या घेऊन दाखवायला लागलेत. त्यामुळं या राज्यात आता शिक्षण व्यवस्थाच पूर्णतः एज्युकेशन सिस्टमच पूर्ण करप्ट झाली आहे, भ्रष्ट झाली आहे. आणि ह्या भ्रष्ट झाल्यामुळे लोकांची हिंमत वाढत चालली आहे. बोगस डिग्र्या देणं, बोगस डिग्र्या मिळवणं, हे रॅकेट असे बाहेर येत आहेत. सरकार म्हणून करायलाच नाही. त्यामुळं आज डिग्र्या विकत आहेत, उद्या माणसं विकले जातील. नाहीतरी तरुणींचा लिलाव केलाच जातो आहे. त्याही घटना पुढे आल्या. जबाबदारी कुणाची आहे? ज्या खुर्चीवर बसलेल्यांची जबाबदारी आहे. ते राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल. दुर्दैवानं या घटना घडत असताना पोरांच्या भविष्याशी कसा खेळ केला जातो आहे. पुण्यामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम आला आहे युनिव्हर्सिटीमध्ये, गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये आणलेला आहे. म्हणजे बेरोजगारांची पुन्हा नव्यानं फौज उभी करायचं आणि त्यांना देशोधडीला लावायचं सरकारने ठरवलं आहे काय, या युनिव्हर्सिटीने ठरवलं आहे काय, विद्यापीठाने ठरवलं काय, असा एकूण प्रश्न आता महाराष्ट्राच्या पुढे उभा आहे. विद्यार्थी 15 दिवसांपासून आंदोलन करतायत राज्यात विविध ठिकाणी, अजूनही तोडगा मिळालेला नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भात तोडगा तो JR रद्द केला, पण खूप पुन्हा काही मागण्या त्या विद्यार्थ्यांच्या आहेत. निर्दयी सरकार आहे. यांना काय, कोण उपाशी केलं काय, उपवास केलं काय, कोणीतरी गेला काय सत्ताधारी पक्षातला माणूस त्या मंडळाला जाऊन दे, चर्चा केली जाऊन मंडपात. पूर्वी तर आमचं सरकार होतं तर धावून धावून जायचे. आम्ही पण जात होतो ना, आम्ही भेटायला जात होतो, ऐकून घेत होतो. आता ऐकण्याचीच मानसिकता या सरकारची नाही. आणि यांना प्रश्न लोकांनी विचारणं सहन होत नाही. प्रश्न निर्माण झालेले प्रश्नावर सोडवण्यासाठी यांच्यामध्ये हिंमत नाही. आणि म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. गेले 20-22 दिवस झाले ते जंतर मंतरमध्ये तसंच झालं.
पुन्हा हे विद्यार्थी उद्या रस्त्यावर येतील. आत्ता तर हे केवळ उपोषण करतायत, मग पुन्हा म्हणतील की तरुणाच्या उद्रेकाला झोडपून काढायचं काम होईल, पुन्हा बॅलेटनी गोळ्या झाडतील. पण आत्ताच आहे ती परिस्थितीतून मार्ग काढून आदिवासी विभागाचा बजेट हा कुठे चालला आहे? मागच्या वर्षी 29% खर्च झाला फक्त. जे बजेट आहे त्या बजेटच्या 29% खर्च होत असेल तर उर्वरित पैसा आदिवासीचा समाजाचा हक्काचा पैसा जो घटनात्मक तरतूद आहे ती तरतूद दुसरीकडे वळवण्याचा अधिकार सरकारला आहे का? आणि मग ह्यांचे प्रश्न आल्यावर यावर पैसे नाहीत, मर्यादा लावायचे. आता स्नेक बाईटनी आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये